नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तडेकर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर। तर बाळांनो, आपण नवीन लेक्चर नवीन चॅप्टर चालू केला होता रे, आणि नवीन चॅप्टर मध्येच आपला सेकंड चॅप्टर, आणि सेकंड चॅप्टर मध्ये आपण काय काय बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये। तर लास्ट लेक्चर मध्ये आपण जे काही प्रेशरचे छोटे छोटे फॉर्म्युला आणि डेरिव्हेशन्स होते ते बघितले होते, बरोबर आहे। आज आपण फ्रेश स्टार्ट करतो या लेक्चर मध्ये कुठपासून, तर जो समोरचा पोर्शन आहे थिअरीचा त्याला। ओके, तर बाळांनो समोर काय आहे तर बघा रे, समोर आपल्याला समजायचं आहे की हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय होते। ओके, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। ओके, तर हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय आहे बाळांनो, किंवा काय होते रे, तर असं कन्सिडर करा की नंबर ऑफ वेसल्स आहेत कनेक्टेड आहेत इंटरनली। ओके, यालाच म्हणतात बाळांनो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सलाच म्हणतात रे की लॉ ऑफ इक्वालिटी ऑफ लेवल ऑफ फ्लुइड in all direction। ओके, चला बाळा, तर काय म्हणत आहे लॉ ऑफ इक्वालिटी ऑफ लेवल ऑफ फ्लुइड इन ऑल डायरेक्शन, यालाच काय म्हणणार आपण तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणणार। आता सर हा तर एकाच लाईन मध्ये संपलेला आहे, तर बाळांनो याला एकदा पुन्हा समजून सांगतो की ऍक्च्युअल मध्ये कसा होते। फॉर एक्झाम्पल कन्सिडर करणार आपण की नंबर ऑफ वेसल्स आहेत बाळांनो अशा प्रकारे। ओके, नंबर ऑफ वेसल्स आहेत कनेक्टेड केलेले इंटरनली। आता नंबर ऑफ वेसल म्हणजे तुम्हाला जर समजत नसेल तर काय करायचंय की आपल्या भाषेमध्ये मॅडम असं समजा की नंबर ऑफ टँक्स आहेत काय रे, तर नंबर ऑफ टँक्सला आपण इंटरनली कनेक्ट करणार। इंटरनली कनेक्ट करणे म्हणजेच अशा प्रकारे। ओके, की आतमधून सगळ्या काय केलेल्या आहेत कनेक्टेड आहेत। तर हे एक टँक झाली, ओके, दुसरी एक टँक की तो, चला बाळांनो, तर हे दुसरी टँक झाली। अशा प्रकारे डिफरंट शेपचे आपण नंबर ऑफ वेसल्स घेतल्या किंवा टँक्स घेतल्या, ज्या कशा आहेत रे तर इंटरनली कनेक्टेड आहेत। तर बाळांनो काय होणार आहे किंवा काय समजायचं आपल्याला यावरून, तर बघा रे, डिफरंट शेपच्या घेतो। ठीक आहे, चला चला बाळांनो, तर मी काय केलेलं आहे नंबर ऑफ वेसल्स किंवा 1 2 3 आणि 4 ह्या वेसल्स म्हणा किंवा यांना टँक म्हणा, ओके, किंवा कंटेनर म्हणा, ओके, ज्यामध्ये आपण काय करणार आहोत रे लिक्विडला भरणार आहोत। तर समजा बाळांनो की मी या चौघांपैकी कोणत्या पण एका कंटेनर मध्ये लिक्विड भरवतो, यामध्ये लिक्विड भरवतो। ओके, चला बाळांनो, तर काय होणार रे की याच्यामध्ये लिक्विड येणार आणि इकडे जाऊन जाणार आहे सर, नो हो सर। ओके, आता बाळांनो असं समजा की या कंटेनर मध्ये लिक्विड जो आहे तो इथपर्यंत भरला, म्हणजे लिक्विड जो या कंटेनर मध्ये एवढ्या लेवल पर्यंत भरला, तर याच्यामध्ये किती भरण रे, याच्यामध्ये बी त्याच लेवल पर्यंत भरण, यामध्ये किती भरण, यामध्ये बी सेम लेवल पर्यंत भरण, आणि यामध्ये किती भरण तर यामध्ये सुद्धा सेम लेवल मध्ये भरण। ओके, म्हणजेच काय बाळांनो की नंबर ऑफ वेसल्स जर इंटरनली कनेक्टेड असतील, अशा प्रकारे बघा या पाईपने काय केलंय सगळ्या वेसल्सला इंटरनली कनेक्ट केलेलं आपण। तर नंबर ऑफ वेसल्स इंटरनली कनेक्टेड असतील तर सगळ्या वेसल्स मध्ये किंवा सगळ्या टँक्स मध्ये किंवा सगळ्या कंटेनर मध्ये लेवल कशी राहणार आहे तर सेम राहणार, कोणाची, फ्लुइडची। ओके, तर बाळांनो जर या कंटेनर मध्ये इथपर्यंत पाणी भरण, तर याच्यामध्ये बी किती भरण, इथपर्यंतच भरण, म्हणजे सेम लेवल मध्ये काय होणार तर पाणी भरणार। जर पाणी भरत आहोत एखादा कोणता पण फ्लुइड भरत आहोत, समजलं का बाळांनो? हो सर, हा तर सोपीच होता सर। तर बाळांनो यालाच काय म्हणणार आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स ना। काय आहे बाळांनो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजेच की नंबर ऑफ वेसल्स जर इंटरनली कनेक्टेड असतील तर त्या सगळ्या वेसल्स मध्ये फ्लुइडची लेवल कशी राहणार मॅडम तर सेम राहणार। म्हणजेच की जेवढ्या लेवल मध्ये यामध्ये पाणी भरणार सेम लेवल मध्ये याच्यात पाणी भरणार, सेम लेवल मध्ये याच्यात पाणी राहणार, आणि पाण्याची लेवल याच्यामध्ये सुद्धा कशी राहणार सेम राहणार। यालाच काय म्हणणार मॅडम तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। ओके बाळांनो, हाच काय तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आहे। म्हणजेच काय बाळांनो रे, लॉ ऑफ इक्वॅलिटी ऑफ लेवल ऑफ फ्लुइड इन ऑल डायरेक्शन, सगळ्या दिशेमध्ये किंवा सगळ्या कंटेनर मध्ये लेवल कशी आहे फ्लुइडची तर सेम आहे, यालाच काय म्हणले आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। काहीच कठीण नाही, इंग्लिश मध्ये एकदा सांगतो बाळांनो, इफ
नंबर ऑफ वेसल्स म्हणा किंवा नंबर ऑफ टँकर्स म्हणा किंवा नंबर ऑफ कंटेनर्स म्हणा कनेक्टेड इंटरनली. कसे कनेक्ट केले त्यांना? इंटरनली कनेक्टेड आहे. ओके, इफ नंबर ऑफ वेसल्स आर कनेक्टेड इंटरनली देन the one of vessel is filled with liquid, then the level of fluid किंवा level of liquid in all the vessels is same. ओके, आणि यालाच काय म्हणणार आपण तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणणार. छोटीशी गोष्ट होती बाळांनो की अशा प्रकारे जर नंबर ऑफ टँक्स एकमेकांसोबत कनेक्टेड असतील आणि एकामध्ये जर लिक्विड भरत इथपर्यंत तर याच्यामध्ये किती भरून राहील? एवढाच राहणार, याच्यामध्ये बी एवढाच, याच्यामध्ये बी एवढाच. म्हणजे याला जर इथपर्यंत भरता तर लेवल काय होणार? सगळीकडे कशी राहणार? सेम राहणार. हा काय बाळांनो? हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आहे. ओके, हा झाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. त्यानंतर आपल्याला समजायचं इम्पॉर्टंट लॉ आहे बाळांनो, त्याला म्हटलेलं आहे आपण पास्कल्स लॉ म्हटलेलं आहे. ओके, पास्कल नाव ऐकलं असेल, नाही ऐकलं असेल तर बघा बाळांनो, आता तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी पास्कल्स लॉवर ऑपरेट होतात माहिती असेल की जिथे जिथे बाळांनो हायड्रोलिक नाव येतो. हायड्रोलिक नाव ऐकलंय का रे? तर चला बाळांनो, भरपूरांनी ऐकलं असेल, भरपूरांनी नाही ऐकलं असेल. जे समोर जाऊन ऐकणार आहेत मोठेवांना हळूहळू जीवनामध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल की यार हे तर गाडी जी आहे ते हायड्रोलिकली ऑपरेटेड आहे किंवा हे जे मशीन आहे हायड्रोलिकली ऑपरेटेड आहे किंवा याच्या पॉवर स्टेरिंग जे आहे ते हायड्रोलिकली ऑपरेटेड होते किंवा ब्रेक्स जे असतात ते हायड्रोलिक ब्रेक्स असतात. ओके, तर बाळांनो बघा पास्कल्स लॉ सगळ्या आधी बघा इम्पॉर्टंट आहे. ओके, इम्पॉर्टंट आहे बाळांनो पास्कल्स लॉ. पास्कलचा लॉ. तर बाळांनो याला स्टेटमेंट राहणार आहे. सर नो लॉ आहे म्हणजे याला काय राहणार आहे? स्टेटमेंट राहणार. तर ही स्टेटमेंट काय आहे किंवा काय म्हणते पास्कल्स लॉची स्टेटमेंट बघा. तर स्टेटमेंट, चला पास्कल्स लॉची स्टेटमेंट सांगतो बाळांनो, लक्ष द्यायचंय. तर द प्रेशर अप्लाइड at any point of an enclosed fluid, the pressure applied at any point of an enclosed fluid is transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the walls of the container, provided that the effect of gravity is neglected. The effect of gravity is neglected. आता म्हणत काय बाळांनो बघा, मी स्टेटमेंट लिहून टाकलो. असं काय आहे? द प्रेशर अप्लाइड एट एनी पॉइंट ऑफ एन इन्क्लोज फ्लुइड ऍट रेस्ट. फ्लुइड कसं राहणार तर ऍट रेस्ट. ओके, फ्लुइड रेस्ट मध्ये राहणार बाळांनो. द प्रेशर अप्लाइड एट एनी पॉइंट ऑफ एन इन्क्लोज फ्लुइड ऍट रेस्ट इज transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the wall of the container, provided that the effect of gravity is neglected. भरपूरांना अर्थ नाही समजला, लिहिलेला दिसत आहे, वाचून पण झालेला आहे, अर्थ नाही समजला सर किंवा काय होत आहे सर किंवा फील नाही आला सर. ओके, तर बाळांनो काय म्हटलेलं आहे बघा रे की प्रेशर अप्लाय केला कुठे तर कोणत्या पण पॉइंटवर, कोणाच्या तर इन्क्लोज फ्लुइडच्या. तर सगळ्या आधी आपण काय घेतला, समजा की एक सिलेंडर घेता रे बघा, एक सिलेंडर घेतला. अशा प्रकारे सिलेंडर मध्ये काय घेतला तर फ्लुइड घेतला. दिसत आहे बाळांनो, सिलेंडर मध्ये काय घेतला किंवा कंटेनर मध्ये काय घेतला रे? फ्लुइड घेतला. तर आता काय समजायचंय बघा, तर फ्लुइड वर काय लावायचं, याला इन्क्लोज करायचं म्हणजे फ्लुइडला बंद करायचंय, ढक्कन लावायचं. ढक्कन म्हणजे सिलेंडरवर कोणता ढक्कन राहतो रे? एक नावाजलेला ढक्कन असतो, त्याला आपण म्हणतो पिस्टन म्हणतो. काय म्हणतो रे? पिस्टन. तर बाळांनो हा काय लावला आपण? सिलेंडरवर एक पिस्टन लावला. ओके, आता बाळांनो पिस्टन कसा असतो तर हमेशा लक्षात ठेवायचं आहे. हा पिस्टनचा हँडल झाला. ओके बाळांनो, पिस्टन कसा राहणार रे? हमेशा 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 लक्षात ठेवायचं आहे की हा जो पिस्टन आपण लावलाय, ज्याला ढक्कन म्हटलं मी सोपी भाषेत बाळांनो, हा पिस्टन राहणार रे फ्रीली मुव्हेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस. म्हणजे याला हलकासा बी धक्का लागला तर खाली जाणार आणि हलकासा बी धक्का लागला तर वर जाऊ शकते. अशा प्रकारे हा काय तर फ्रिक्शनलेस आहे, मासलेस आहे आणि सोबत सोबत फ्रीली मुव्हेबल आहे. ओके,
तर आता करत काय बाळांनो बघा, पिस्टनने या फ्लुइडला बंद केलाय, सर नो ढक्कन लावलं ना आपण वर फ्लुइडवर. तर बाळांनो आता होत का, मी हलकासा याला प्रेस करतो, पिस्टनला खाली दाबत आहोत, दिसत आहे का, पिस्टनला खाली दाबत आहोत अशा प्रकारे. तर या फ्लुइडवर काय येणार, प्रेशर येणार. तर लावलेला प्रेशर जो आहे तो इथं बी लागण, इथं बी लागण, सगळीकडे लागण, सर नो. तर सगळीकडे कसा लागण, तर इक्वली लागण. कसं लागण, इक्वली अँड अनडिमिनिश. अनडिमिनिश म्हणजे बाळांनो जेवढा प्रेशर इथे लागण तेवढाच इथे लागण, तेवढाच इथे लागण, म्हणजेच प्रेशर कुठल्याच प्रकारे नष्ट होणार नाही किंवा कमी होणार नाही. सगळ्या पॉइंटवर प्रेशर कसं लागण बाळांनो, तर सेम लागण, इक्वल लागण. ओके. अँड ऑल्सो ऑन दी वॉल ऑफ द कंटेनर, म्हणजे बाळांनो हे कंटेनर किंवा सिलेंडरची वॉल झाली, येस ऑर नो. तर जेवढा प्रेशर इथे लागण तेवढाच इथे लागण, तेवढाच इथे लागण, तेवढाच या फ्लुइड मुळे येणारा प्रेशर या वॉलवर बी तेवढाच लागण. म्हणजे या वॉलवर जेवढा प्रेशर येतात तेवढा प्रेशर इथे आहे, तेवढाच प्रेशर इथे, तेवढाच इथे, तेवढाच इथे, सगळीकडे प्रेशर कसा आहे मग, सेम आहे. ओके. आणि बाळांनो काय करायचं आहे, फक्त की हा जो कंटेनर मध्ये किंवा आपण सिलेंडर मध्ये इन्क्लोज केलेला फ्लुइड आहे याच्यावर लागणारी जे ग्रॅव्हिटी आहे त्याला काय करायचं आहे, तर बाळांनो निग्लेक्ट करायचं आहे, बस एवढा करायचा आहे. म्हणजेच की एखादा बंद असलेल्या फ्लुइडवर जर आपण प्रेशर लावला तर लावलेला प्रेशर हा सगळीकडे कसा लागणार रे, सेम लागणार. सोबत सोबत ज्याच्यामध्ये आपण फ्लुइडला बंद करत आहोत त्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा प्रेशर कसा लागणार रे, सेम लागणार. आणि बाळांनो तर काय करायचं आहे की जो फ्लुइड आहे त्यावर लागणारी जे ग्रॅव्हिटी आहे त्याला काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. म्हणजेच प्रोव्हाइडेड दॅट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या इफेक्टला काय करणार आपण इथे, निग्लेक्ट करणार. तर हा कोणता लॉ झाला बाळांनो, पास्कल्स लॉ. आय होप समजला असेल थोडाफार. बघा पुन्हा एकदा सांगतो, काय म्हणता रे, द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट, कोणत्या बी पॉइंटवर लाव तुम्ही, इथं बी प्रेशर लावले ना, चला ठीक आहे, कोणाच्या एनी पॉइंटवर, तर ऑफ अँड इनक्लोज फ्लुइड. म्हणजे बाळांनो फ्लुइड जो आहे तो बंद केलेला आहे आपण. बघा या सिलेंडर मध्ये फ्लुइड घेतलेला आहे, फ्लुइडला काय केलेलं आहे, अशा प्रकारे पिस्टनने बंद केलाय. आता हा बंद असलेला फ्लुइड म्हणजेच इनक्लोज फ्लुइड आहे. इनक्लोज फ्लुइडच्या कोणत्या पण पॉइंटवर जर आपण काय लावला, प्रेशर लावला, तर काय होणार बाळांनो, बघायचं आहे की जो प्रेशर आहे लावलेला तो सगळीकडे कसा लागणार. म्हणजेच इथं घ्या, बघा प्रेशर इथे लावतो समजा, तर इथे लावलेला प्रेशर किंवा इथे लावलेला प्रेशर सगळीकडे कसा लागण, सेम लागण. म्हणजे इथे बी इथे बी इथे बी सगळीकडे कसा राहील तो प्रेशर, सेम राहणार. सोबत सोबत बाळांनो या वॉलच्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा काय होणार आहे, तर तेवढाच प्रेशर राहणार, म्हणजे सेम प्रेशर राहणार. आणि बाळांनो करायचं काय आहे, तर या फ्लुइडवर लागणाऱ्या ग्रॅव्हिटीला काय करायचं होतं, निग्लेक्ट करायचा होता. म्हणजेच प्रोव्हाइडेड दॅट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. हे झाली याची स्टेटमेंट झाली, हा झाला एक्सप्लेनेशन. बाळांनो इम्पॉर्टंट आहे पास्कल्स लॉ. तुम्हाला फक्त आणि फक्त जर स्टेटमेंट विचारली तर 1 मार्क्स साठी विचारणार स्टेट पास्कल्स लॉ, किंवा 2 मार्क्स साठी जर विचारतो म्हटलं तर स्टेट पास्कल्स लॉ अँड एक्सप्लेन इन इट टू अप्लिकेशन ऑफ इट. ओके, 2 मार्क्स साठी बाळांनो हा क्वेश्चन आला तर अशा प्रकारे येणार. याची स्टेटमेंट म्हणजे इथपर्यंत जिथपर्यंत लिहिलं सुरुवातीपासून. ओके, द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट, कोणत्याही पॉइंटवर प्रेशर लावा इनक्लोज फ्लुइडच्या, तर बाळांनो जो लावलेला प्रेशर आहे तो कसा होणार, ट्रान्समिट होणार. कसा होणार, इक्वली अँड अनडिमिनिश. अनडिमिनिश म्हणजे काय होतं की प्रेशर जो आहे तो नष्ट होणार नाही किंवा कमी बी होणार नाही, जेवढा आहे तेवढाच लागण, आणि इक्वल लागण सगळ्या पॉइंटवर. ओके, टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन दी वॉल ऑफ दी कंटेनर, म्हणजे फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटवर जेवढा प्रेशर आहे तेवढाच प्रेशर या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा येणार. ठीक आहे, भिंतीवर सुद्धा येणार. त्यानंतर बाळांनो काय होणार, कंटेनर प्रोव्हाइडेड दॅट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड, फक्त याच्यावर लागणारी ग्रॅव्हिटीला काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. ओके, आणि हा काय पास्कल्स लॉची स्टेटमेंट आहे. त्यानंतर आपल्याला याचे बघायचे आहे रे अप्लिकेशन्स. काय बघायचे बाळांनो, अप्लिकेशन्स बघायचे पास्कल्स लॉचे. तर चला समोर बघू. ओके, मिटवायला बाळांची स्टेटमेंट जे होती इम्पॉर्टंट होते. त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन मध्ये आपण याचे अप्लिकेशन्स मध्ये काय बघणार आहोत, तर याचे अप्लिकेशन्स बघणार आहोत पास्कल्स लॉचे. तर बघा बाळांनो मी एक्झाम्पल सांगतो, जसा की आता पास्कल्स लॉ, हा जो पास्कल्स लॉ आहे बाळांनो कुठे कुठे लागू होते. फॉर एक्झाम्पल बघा रे, बाईक बघितले असणार, बाईकच्या फ्रंट व्हीलला किंवा बॅक व्हीलला डिस्क ब्रेक असतात का, तर डिस्क ब्रेक जे असते ना ते कोणत्या लॉवर काम करते, पास्कल्स लॉवर काम करते. तुम्ही बघितले असणार जेसीबी बघितलं, जेसीबी मध्ये काय होते रे, तर सिलेंडर आणि पिस्टन असतात किंवा हायड्रोलिक ऑइल टाकलेला असतो, हायड्रोलिक पंप असतो, आणि त्यामध्ये काय होते, तर जेसीबी जे मशीन असते ते ऑपरेट होते कोणत्या लॉवर, पास्कल्स लॉवर. किंवा मॅडम ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरची जे ट्रॉली जी आहे ते खाली होतं आणि बघितले असणार तर एक रॉड बाहेर निघतो, तो कोणत्या लॉवर काम करते, पास्कल्स लॉवर. ओके,
किंवा कार आहे, कारची पॉवर स्टेअरिंग असते की नसते? स्टेअरिंग म्हणजेच बाळांनो त्याची जे आपला काय असते स्टेअरिंग व्हील जे असते, किंवा बाळांनो कारची जे टर्न होण्याची जे काही मेकॅनिझम असतो कोणत्या लॉवर काम करतो रे? पास्कस लॉवर काम करतो. कारच्या ज्या ब्रेक्स असतात त्या हायड्रोलिक ब्रेक असतात, तर बाळांनो त्या कोणत्या लॉवर काम करतात? पास्कस लॉवर काम करतात. हे एवढे सारे अप्लिकेशन आहे पास्कस लॉचे. तुम्ही जर नाव ऐकलं असेल हायड्रोलिक लिफ्ट, ओके, शहरामध्ये बाळांनो हायड्रोलिक लिफ्ट किंवा शोरूम मध्ये जर कारची शोरूम आहे समजा आणि कारच्या शोरूम मध्ये पहिला फ्लोर फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर अशा ठिकाणी फ्लोर टू फ्लोर बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे? कारला तुम्हाला अरेंज करायचं आहे. तर काय तुम्ही काय पार्किंग म्हणजे रस्ता बनवणार का आता फ्लोर टू फ्लोर? नाही. त्यासाठी काय केलं तरी हायड्रोलिक लिफ्ट लावल्या जाते. किंवा तुम्ही ऐकलं असेल हायड्रोलिक जॅक आले आहेत मार्केटमध्ये, सर नो, की एखादी गाडी पंक्चर झाली तर आपल्याला काय करायला लागत होतं? आधी जॅकला घुमवा लागत होते, सर नो. पण आता हायड्रोलिक जॅक आले आहेत, फक्त पंपिंग करायची, जॅक उचलते गाडीला. बघितलंय का? तर बाळांनो हे सगळे कोणत्या लॉवर काम करतात? मग पास्कस लॉवर काम करतात. हे पास्कस लॉचेच अप्लिकेशन आहेत. ओके, त्यानंतर पुन्हा बघितलं असेल तुम्ही एक्झाम्पल मध्ये हायड्रोलिक ब्रेक्स झाला, हायड्रोलिक लिफ्ट झाली, त्यानंतर बाळांनो स्टेअरिंग बद्दल सांगितलं, जेसीबी बद्दल सांगितलं, ट्रॅक्टर बद्दल सांगितलं. ओके, त्याच्यानंतर पुन्हा क्रेन्स आहेत. ओके, जिथे जिथे हायड्रोलिकली ऑपरेटेड मेकॅनिझम आहे बाळांनो ते सगळे कोणत्या लॉवर काम करणार आहेत? तर पास्कस लॉवर काम करणार आहेत. आणि हायड्रोलिक मध्ये कोणता फ्लुइड वापरतात? त्याला आपण म्हणतो रे हायड्रोलिक ऑइल म्हणतो. कोणतं ऑइल म्हणतो? हायड्रोलिक ऑइल. तर बाळांनो आपल्याला बघायचं आता की हायड्रोलिक लिफ्ट बघायचं आपल्याला. पहिलं अप्लिकेशन आहे अप्लिकेशन ऑफ पास्कस लॉ. अप्लिकेशन्स ऑफ पास्कस लॉ. ओके, अप्लिकेशन्स ऑफ पास्कस लॉ. पास्कस लॉचे आपल्याला अप्लिकेशन बघायचं आहे बाळांनो. तर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला अभ्यासाला 2 अप्लिकेशन दिले आहेत. पहिला जो आहे तो सांगतो बाळांनो, तर नंबर 1 इज हायड्रोलिक लिफ्ट. काय रे? हायड्रोलिक लिफ्ट. बाळांनो जिथे जिथे हायड्रोलिक नाव येणार तिथे तिथे कोणता लॉ लागणार? पास्कस लॉ लागणार. आणि पास्कस लॉ काय आहे तर बाळांनो आताच सांगितलंय थोडा वेळ आधी की बंद असलेल्या फ्लुइडवर कोणत्याही पॉइंटवर प्रेशर लावा, सगळीकडे प्रेशर कसा लागते? सेम लागते. आणि ज्या कंटेनर मध्ये फ्लुइड बंद आहे किंवा ज्या सिलेंडर मध्ये फ्लुइड बंद आहे त्या सिलेंडरच्या वॉलवर सुद्धा सेम प्रेशर लागणार. आणि बाळांनो त्या फ्लुइडवर लागणारी ग्रॅव्हिटीला काय करायचं होतं? निग्लेक्ट करायचं होतं. हा स्टेटमेंट होती पास्कस लॉची. तर हायड्रोलिक लिफ्ट बघा बाळांनो, हायड्रोलिक लिफ्ट आहे. तर आता लिफ्ट आहे म्हणजेच काहीतरी हे उचलणार आहे, सर नो. तर बाळांनो थोडासा जरी फोर्स दिला आपण तर काय व्हायला पाहिजे रे? हेवी लोडला उचलू शकले पाहिजे. किंवा अशा प्रकारच्या मशीनला काय म्हणणार आपण? हायड्रोलिक लिफ्ट म्हणणार. इट इज अ मशीन विच इज यूज टू लिफ्ट द हेवी ऑब्जेक्ट. म्हणजे हेवी ऑब्जेक्टला उचलायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं? एवढा मोठा दगड उचलायचा आहे. किंवा मला काय करायचं रे? कार जे आहे ते ग्राउंड फ्लोर पासून शोरूम आहे समजा माझी कारची, आहे तर नाही बट आहे समजा, ठीक आहे. तर बाळांनो की मला काय करायचं आहे? ग्राउंड फ्लोर पासून आता मर्सिडीज आहे, तुम्ही शो करणार, ठीक आहे. शो करायचे मला की माझ्या शोरूम मध्ये मर्सिडीज आहे बुवा, ओके, बीएमडब्ल्यूज आहेत किंवा बाळांनो कोणत्या आहेत रे? फॉर्च्युनर आहे. तर बाळांनो काय केलं समजा की मला शोरूम मध्ये शो करायचे, आता माझी शोरूम एवढे हाय क्लास आहे म्हणून. तर मी काय करणार? शोरूम मध्ये फर्स्ट फ्लोअरवर एक ग्लासचा असा फ्रंट मध्ये लावणार, मग गाड्या ठेवणार अशा. तर मी काय कशाने येणार? त्यांना पायऱ्यावरून चालवत येणार हो का? नाही. मी आता आपल्या जे काही शोरूम आहे त्याला दुसरा वेगळा पार्किंग वाला काही रस्ता बनवणार आहो का? नाही. मग काय करणार रे? हायड्रोलिक लिफ्ट लावणार, लिफ्ट वर गाडी ठेवणार, लिफ्ट वर जाणार, गाडी जशी पण फ्लोअरवर आपली लिफ्ट गेली, गाडीला आपल्या पोझिशन मध्ये घेऊन जाणार किंवा लोकेशन जिथे ठेवायचे तिथे घेऊन जाणार आहे, सर नो. आता बाळांनो गाडी उचलणे काही सोपी गोष्ट होणार आहे का? नाही. त्यासाठी आपण कोणती लिफ्ट वापरणार आहोत? तर हायड्रोलिक लिफ्ट. ओके, तर यामध्ये होते काय रे? तर बघा हायड्रोलिक लिफ्ट डेफिनेशन सांगतो याची की लिफ्ट म्हणजे काय आहे? इट इज अ मशीन विच इज यूज टू लिफ्ट अप दी हेवी ऑब्जेक्ट्स. हेवी ऑब्जेक्टला उचलण्यासाठी जे मशीन आपण वापरणार आहोत त्याला काय म्हणणार रे? हायड्रोलिक लिफ्ट म्हणणार, जे की हायड्रोलिकली ऑपरेटेड राहणार. ओके, तर बाळांनो इट इज अ मशीन विच इज यूज टू लिफ्ट दी हेवी ऑब्जेक्ट्स. ओके, इट वर्क्स ऑन दी पास्कल्स लॉ. कोणत्या लॉवर काम करणार? हायड्रोलिक लिफ्ट पास्कल्स लॉवर काम करणार बाळांनो. चला, तर पास्कल्स लॉवर काम करते. तुम्हाला सांगितलंय 2 पॉइंट याच्याबद्दलचे की पहिल्या पॉइंट मध्ये काय रे? इट इज अ मशीन विच इज यूज टू लिफ्ट अप दी हेवी ऑब्जेक्ट. दुसरा म्हणजे बाळांनो इट वर्क्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ किंवा इट वर्क्स ऑन दी पास्कल्स लॉ किंवा इट वर्क्स ऑन दी पास्कल्स लॉ. ओके, त्यानंतर बाळांनो त्यानंतर समोर बघा रे आता
की काय करायचं आहे, हायड्रोलिक लिफ्ट मध्ये काय राहते बघा, तर फ्लुइड घेणार आपण आणि कंटेनर मध्ये काय करणार, त्याला इन्क्लोज करणार अशा प्रकारे. ओके चला, आणि बाळांनो कशा प्रकारे करायचं तर बघा रे, एक सिलेंडर घेतला का, चला इंटरनली कनेक्टेड एक दुसरा सिलेंडर घेतो. इंटरनली कनेक्टेड म्हणजे दोन्ही पण कशात आतमधून एका पाईपच्या माध्यमातून कनेक्टेड आहे, हा दुसरा सिलेंडर आहे. ओके चला बाळांनो ओके बघा मॅडम काय केलेलं आहे, हा एक छोटावाला सिलेंडर होता, दुसरा जो आहे तो मोठा सिलेंडर आहे. दोघांमध्ये पण मी इथपर्यंत फ्लुइड भरला. आता मला सांगा रे, जर या सिलेंडर मध्ये फ्लुइड या लेवल पर्यंत भरत आहे तर यामध्ये किती पर्यंत भरण सर, तेवढाच भरण, त्याच लेवल मध्ये भरण. काऊन, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आताच बघितलं होतं आपण. तर यामध्ये सुद्धा फ्लुइडची लेवल कशी राहणार, मग सेम राहणार आहे सर. नो हो सर. ओके चला बाळांनो, तर काय करायचं आहे बघा, इथे आपण ऑइल भरला. कोणता ऑइल रे, हायड्रोलिक ऑइल भरला. चला बाळांनो, या सिलेंडर मध्ये हायड्रोलिक ऑइल भरला, तर याच्यामध्ये बी कोणता ऑइल राहणार, इथून ऑइल जाणार आणि याच्यामध्ये पण कोणता ऑइल येणार आहे अशा प्रकारे, तर हायड्रोलिक ऑइल आलेला आहे बाळांनो. चला हायड्रोलिक लिफ्ट सोपीच गोष्ट आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. ओके चला, आणि टेन्शन घ्यायची नाही, कारण बाळांनो तुम्हाला काल बघितले असणार आहे, ज्यांनी पण बाळांनो डिस्क्रिप्शन मध्ये बघितले असणार, ते जे मोर मध्ये करायचं, 2 वेळेस तुम्हाला मोर करावं लागेल, कारण मी एकदम डायरेक्टली थोडीच दिलाय, थोडंसं बघा बुवा. ओके सो दॅट बाळांनो आपल्या चॅनलची पण ग्रोथ व्हायला पाहिजे थोडीफार तुमच्या माध्यमातून. तर बघा रे, की नोट्स दिल्या होत्या तर त्या वाचायच्या होत्या आणि त्या लेक्चर जेवढा शिकवला होता तेवढ्या नोट्स दिल्या होत्या सर. नो हो सर. तर बघा आता याच्या पण नोट्स तुम्हाला हर एक लेक्चर मध्ये अशाच प्रकारे नोट्स मिळत राहतील, अभ्यास करायचा आहे. तर बाळांनो बघा रे, एक छोटा सिलेंडर आहे, एक मोठा सिलेंडर आहे, दोन्ही सिलेंडरवर काय लावणार, तर पिस्टन लावणार. बघा बाळांनो, पिस्टन म्हणजेच काय रे, ढक्कन आहे, ढक्कन लावला बाळांनो. आता ढक्कन किंवा पिस्टन कसा असतो, मासलेस असतो, फ्रीली मुव्हेबल असतो आणि फ्रिक्शनलेस असतो. ओके तर बाळांनो हा पिस्टन आहे या सिलेंडरवरचा, यावर एक दुसऱ्यावर पण काय करणार, पिस्टन लावणार. तर या सिलेंडर सुद्धा एक पिस्टन लावतो, दिसत आहे का, हो सर. चलो प्यारे बच्चो, समजून राहिलाय सर, थोडा फिजिक्स समजणार बाळांनो, थोडस लक्ष देऊन बघायचं आहे किंवा लक्ष द्यायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे, काहीच कठीण नाही. फिजिक्स म्हणजे इट्स लाईक अ चेरी ऑन ए केक. ओके चला बाळांनो, तर काय करायचं आहे बघा रे आता, तर हा एक पिस्टन आहे, पहिल्या पिस्टनला S1 म्हणतो, दुसऱ्या पिस्टनला म्हणतो रे S2 म्हणतो. समजला का, पहिल्या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काहीतरी असणार आहे सर बाळांनो. तर पहिल्या पिस्टनच्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला A1 म्हणतो आणि दुसऱ्याच्या एरियाला काय म्हणतो, A2 म्हणतो. याचा एरिया A1 झाला, या पिस्टनचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय झाला, A2. या सिलेंडर मध्ये काहीतरी प्रेशर राहणार, पिस्टन मध्ये किंवा सिलेंडर मध्ये कोणता प्रेशर आहे, पहिल्या सिलेंडर मध्ये आणि इथल्या प्रेशरला P1 म्हणतो. यामध्ये सुद्धा फ्लुइडवर काहीतरी प्रेशर राहणार ना, तर इकडच्या प्रेशरला काय म्हणतो रे, P2 म्हणतो. एवढा समजला का बाळांनो, हो सर. तर काय केलेलं आहे बाळांनो, की आपण इन्क्लोज फ्लुइड घेतलेला आहे एका सिलेंडर मध्ये, ज्यावर 2 पिस्टन लावले अशा प्रकारे. किंवा असं समजा, याला एकच सिलेंडर म्हणा, थोडा एक पोर्शन जो स्मॉल एरियावाला आहे, दुसरा पोर्शन जो आहे तो लार्ज एरियावाला आहे, आणि बाळांनो एका सिलेंडरवर 2 पिस्टन लावले असं म्हणा. किंवा 2 सिलेंडर घेतल्यावर दोन्ही सिलेंडरला आपण काय केलेलं आहे, इंटरनली कनेक्ट केलं आहे. एका सिलेंडरचा एरिया छोटा आहे, दुसऱ्या सिलेंडरचा एरिया कसा आहे, मोठा आहे. आता होणार काय बाळांनो, दोन्ही सिलेंडरवर आपण काय लावलेलं आहे, तर पिस्टन लावले. तर बघा मी काय करतो, पिस्टन दोघांचे बी कसे राहणार, मासलेस, फ्रिक्शनलेस आणि फ्रीली मुव्हेबल. हलकासा बी धक्का लागला तर हा खालीवर होऊ शकते, किंवा हलकासा बी प्रेशर आला याच्यावर तर हा सुद्धा खालीवर जाऊ शकते. ओके आता बघा रे, मी काय करतो, हा जो पिस्टन आहे या पिस्टनला खाली दाबला, तर हा पिस्टन कुठं जाईल, वर जाईल. काऊन, बाळांनो बघा इकडचा प्रेशर आपण इकडे काय करतो, पिस्टनला दाबतो, तर लेवल जे आहे ते सेम असेल ना, किंवा काय होणार की फ्लुइड जो आहे तो इकडे कॉम्प्रेस होणार, तर इकडे हा पिस्टन काय फ्रीली मुव्हेबल आहे, हा कुठे जाणार, वर जाणार. किंवा जर मी याला वर उचलला तर हा काय होणार, खाली येणार. कसा येणार बाळांनो, बघा याला वर उचलला तर काय होणार रे, इकडचा काय होणार, लिक्विड इकडे येणार. सर नो, तर बाळांनो काय होणार रे, की याला दाबलो तर हा वर येतात आणि याला दाबलो तर हा वर येतात. समजला का आता, हो सर. ओके तर मी काय करतो बघा, आता इकडून या पिस्टनवर एक फोर्स लावतो, F1 फोर्स, डाऊनवर्ड डायरेक्शन लावला म्हणजे याला असा दाबला मी, हा कुठं जाईल, वर जाईल. म्हणजे कितीतरी फोर्सने जाणार, वर जाणारा फोर्स म्हणजे याला म्हणतो F2 फोर्स, एक्झर्ट झाला या पिस्टनवर फोर्स. ओके तर F1 फोर्स जो होता तो मी लावला समजा, आणि F2 फोर्स आहे तो काय झाला, याच्यावर लागला, कोणावर, दुसऱ्या पिस्टनवर. ओके चला बाळांनो, तर काय आहे बघा, आता होते काय, तर नाव ठीक आहे. A1 A2 माहितच आहे तुम्हाला, एरिया ऑफ 2 पिस्टन आहे. त्यानंतर बाळांनो P1 आणि P2 काय रे, दोन्ही सिलेंडर मध्ये असला प्रेशर आहे. बट बाळांनो इथे जेवढा प्रेशर आहे तेवढाच इथे राहणार, तेवढाच इथे राहणार, तेवढाच इथे राहणार, तेवढाच इथे, सगळीकडे प्रेशर कसा लागल, सेम लागल. अकॉर्डिंग टू विच लॉ, अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. तर बाळांनो अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ, अकॉर्डिंग टू
पास्कल्स लॉ काय होणार रे की बाळांनो हा जो प्रेशर आहे या सिलेंडर मधला प्रेशर जो आहे तो किती राहणार, या सिलेंडर मध्ये असलेल्या प्रेशरच्या इक्वल राहणार. काऊन तर बघा इंटरनली कनेक्टेड आहेत आणि बाळांनो सगळ्या पॉइंटवर इन्क्लोज फ्लुइडच्या सगळ्या पॉइंटवर प्रेशर कसा राहते म्हटलं होता सेम. तर इकडचा प्रेशर बरोबर तिकडचा प्रेशर म्हणजेच P1 इज इक्वल टू काय झाला P2 झाला बाळांनो. हे सर नो चला तर अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ P1 इज इक्वल टू P2. काऊन तर प्रेशर कसं राहते म्हणते पास्कल्स लॉ सेम राहते म्हणते घ्या. तर प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो रे फोर्स अपॉन एरिया असतो. आता कालच्याच लेक्चर मध्ये सांगितलं सर नो. तर देअरफॉर P1 आहे म्हणून F1 फोर्स डिवायडेड बाय एरिया कोणता आहे तर A1 आहे. बघा F1 फोर्स आहे P1 साठी आणि एरिया काय तर A1 आहे. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो इज इक्वल टू P2 म्हणजेच काय होणार रे F2 इंटू काय होणार एरिया या पिस्टनचा A2 तर काय होणार F2 अपॉन A2. बाळांनो हा F1 फोर्स जो आहे तो आपण लावला होता आणि F2 फोर्स जो आहे तो लागलेला फोर्स आहे की नाही. तर F2 चा फॉर्म्युला काढा मग. तर देअरफॉर बाळांनो F2 इज इक्वल टू काय होणार आहे A2 ला इकडे आणा तर काय होणार A2 अपॉन A1 जसंच्या तसं इंटू मध्ये काय तर F1 आहे का बाळांनो. चला रे तर बघा आता बाळांनो होते काय. ठीक आहे. हा जो F2 फोर्स आहे हा लागलेला फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये ओके आणि F1 जो होता हलकासा लावला डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये F2 काय लागला कुठे अपवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लागत आहे तो. तर होत काय बाळांनो की बघा रे A2 अपॉन A1 व्हॅल्यू कशी राहणार छोटी राहणार की मोठी राहणार. A2 अपॉन A1 A2 म्हणजेच याचा एरिया आहे A1 म्हणजे याचा एरिया आहे. A1 जो आहे छोटा आहे A2 आहे मोठा. तर मोठा भागीला छोटा म्हणजे काहीतरी एक पेक्षा जास्त व्हॅल्यू येणार आहे सर. हो सर म्हणजे व्हॅल्यू जी आहे ते ग्रेटर दॅन 1 येणार या रेशिओची. आणि जर मॅडम तुम्ही F1 ची व्हॅल्यू केल्या किंवा F1 चा फॉर्म्युला काढणार आहे A1 ला तिकडे घेऊन गेलो तर बघा मी समजून सांगतो कन्सेप्ट समजून सांगतो. F1 इज इक्वल टू बघा काय होणार आहे A1 इकडे डिवाइड मध्ये तिकडे गेला तर A2 मध्ये सॉरी काय होणार इंटू मध्ये जाणार तर काय होणार A1 अपॉन A2 इंटू काय होणार बाळांनो F2 जसंच्या तसं. बघा F1 चा फॉर्म्युला काढून दिला मी यावरून आणि याच्यावरूनच F2 चा फॉर्म्युला काढलेला. बघा A1 अपॉन A2 A1 जो आहे तो A2 पेक्षा कसा आहे A2 पेक्षा छोटा आहे. कोण हा A1 एरिया A2 पेक्षा छोटा आहे. छोटा भागीला मोठा म्हणजे व्हॅल्यू कशी राहणार 1 पेक्षा छोटी राहणार 0 पॉईंट मध्ये येणार. येस ऑर नो म्हणजे हा रेशिओ जो आहे हा 0 पॉईंट मध्ये येत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाळांनो हा रेशिओ जो आहे तो ग्रेटर दॅन 1 आहे की नाही. हा रेशिओ जो आहे तो कसा आहे रे 1 पेक्षा ग्रेटर आहे. तर बाळांनो मला सांगा हा फोर्स जास्त आहे की हा फोर्स जास्त आहे. तर हा रेशिओ जास्त असेल तर हा फोर्स कसा राहील जास्त आणि हा रेशिओ कसा आहे जास्त आहे 1 पेक्षा मोठा आहे. हा रेशिओ कसा आहे रे 1 पेक्षा छोटा म्हणजे 0 पॉईंट समथिंग आहे की नाही. तर बाळांनो होणार काय की F2 फोर्स जो आहे तो F1 पेक्षा कसा आहे रे मच ग्रेटर आहे जास्त आहे. ओके. तर बाळांनो फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन से दॅट द F2 फोर्स इज मच ग्रेटर दॅन द F1 फोर्स. म्हणजेच की लावलेल्या फोर्स पेक्षा जो लागणारा फोर्स आहे तो कसा आहे खूप जास्त आहे. ओके. आणि म्हणून बाळांनो या पिस्टनवर मी एखादी व्हेकल ठेवलो अशा प्रकारे इकडून हलकासा धक्का दिला तरी तो कुठे जात आहे वर जात आहे. कारण वर लागणारा फोर्स कसा आहे जास्त आहे. आणि या जास्त फोर्सच्या माध्यमातून हलकासा फोर्स लावला आणि जास्त फोर्स लागला म्हणून जिथे जास्त फोर्स लागत आहे त्याच्या माध्यमातून आपण व्हेकलला उचलू शकतो ऑब्जेक्टला लिफ्ट करू शकतो. ओके. तर हाच कोणता मेकॅनिझम आहे किंवा काय बाळांनो हे तर हायड्रोलिक लिफ्ट आहे. ओके. खाली लिहायचं असते की दिस फोर्स किंवा दिस फोर्स इज मच ग्रेटर दॅन द अप्लाइड फोर्स. दिस एक्झर्टेड F2 फोर्स इज much greater than the F1 force and hence with the force F2 we can lift up the heavy objects in the upward direction. म्हणजे heavy objectला वर उचलायचं आहे बाळांनो. तर या F2 फोर्स जो आहे तो F1 पेक्षा खूप जास्त आहे आणि आपण इझिली काय करू शकतो रे तर हेवी ऑब्जेक्ट म्हणजे व्हेकलला काय करू शकतो उचलू शकतो. आणि हेच कोण आहे बाळांनो तर हायड्रोलिक लिफ्ट. आणि याच्यामध्ये एवढाच आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी हायड्रोलिक लिफ्ट म्हणजे काय होतं रे इट इज अ मशीन विच इज यूज टू लिफ्ट दी हेवी ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर इट वर्क्स ऑन दी पास्कल्स लॉ. 2 पॉईंट समजल्यानंतर आपण काय घेतलं तर डायग्राम समजलो. ओके. डायग्राम समजल्यानंतर पास्कल्स लॉ लावला आणि फोर्स टू F2 चा फोर्स F1 जो होता तो मी लावलेला फोर्स होता F2 जो होता तो लागणारा फोर्स आहे. कोणामुळे तर फ्लुइडवर आलेल्या प्रेशरमुळे याच्यावर काय येणार फोर्स लागणार अपवर्ड डायरेक्शन मध्ये या पिस्टनवर. ओके. तर बाळांनो होणार काय आहे की या पिस्टनवर लागणारा जो फोर्स आहे तो कसा आहे रे लावलेल्या फोर्स पेक्षा खूप जास्त राहणार आणि जास्त असल्यामुळे आपण काय करणार की या पिस्टनवर जर हेवी ऑब्जेक्ट ठेवले तर त्यांना काय केलं जाऊ शकते लिफ्ट अप केले जाऊ शकते. दिस इज द वर्किंग ऑफ हायड्रोलिक लिफ्ट. आणि कोणत्या लॉवर काम करते बाळांनो हायड्रोलिक लिफ्ट तर पास्कल्स लॉवर काम करते. चला बाळांनो त्यानंतर दुसरं अप्लिकेशन आहे पास्कल्स लॉचं त्याला म्हणतात हायड्रोलिक ब्रेक्स म्हणून आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. ओके.
तर बाळांनो तुम्ही कार चालवली असणार किंवा चालवताना दुसऱ्यांना बघितले असणार. ओके, किंवा बाळांनो तुम्ही काहीतरी बघितले असणार कार बद्दल. येस ऑर नो? तर आपल्याला हायड्रोलिक ब्रेक शिकायचं आहे समजा, किंवा ब्रेक म्हणजे होते काय रे बाळांनो? तर गाडीला थांबवण्यासाठी जे वापरतो त्याला काय म्हणतात आपण? ब्रेक म्हणतो. येस ऑर नो? हायड्रोलिक ब्रेक्स. दुसरं आपलं अप्लिकेशन आहे हायड्रोलिक ब्रेक्स. तर बाळांनो द मेकॅनिझम यूज टू स्लो डाऊन दी व्हेकल ऑर टू स्टॉप दी व्हेकल इन मोशन. गाडीच्या मोशनला थांबवण्यासाठी आपण जो मेकॅनिझम वापरत आहोत त्याला काय म्हटलेलं आपण? ब्रेक्स म्हटलेला आहे. तर हायड्रोलिक ब्रेक म्हणजे कशा राहणार रे? ज्या कोणत्या लॉवर काम करणार? तर पास्कल्स लॉवर काम करणार. त्यांना आपण कोणत्या ब्रेक म्हणणार बाळांनो? हायड्रोलिक ब्रेक्स. ओके, नंबर 2 दुसरा अप्लिकेशन आहे बाळांनो हायड्रोलिक ब्रेक्स. ओके, चला बाळांनो आता कार आहे समजा, कार आहे. मी समजून सांगतो, समजायचं जास्त डिफिकल्ट नाही. ओके, कार आहे समजा रे, कारला 4 चक्के आहेत. येस ऑर नो? हो सर. तर 4ही चक्क्याला ब्रेक राहते की नाही राहत? तर बाळांनो कारच्या 4ही चक्क्यांना ब्रेक राहते. ओके, तर बघा कार काढली समजा, आता कार काढत बसणार आहो का? नाही. तर बघा बाळांनो एक सिलेंडर घेतला. ओके, दुसरा सिलेंडर घेतो पुन्हा. चलो, हा दुसरा सिलेंडर झाला. असे सिलेंडर राहतात. ओके, कुठे राहतात बाळांनो? जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा तुम्हाला दिसणार, कारचा मेकॅनिझम समजणार तेव्हा. ओके, तर हायड्रोलिक ब्रेक समजायचं आहे तर मी समजून सांगतो, डोंट वरी. ओके, चला बाळांनो समोर बघा. जे नड्या नड्या लावतात यांना म्हणतात हायड्रोलिक पाईप म्हणतात. काय म्हणतात रे? हायड्रोलिक पाईप म्हणतात किंवा हायड्रोलिक ट्यूब्स म्हणतात. ओके, चलो बाळांनो जिथून जिथून ब्रेक करतो समजून घ्यायचा, पाईप तिथून कसा इंटरनली कनेक्टेड आहे. चला डायग्रामला थोडा वेळ लागेल बाळांनो, लक्ष द्या रे. ओके, ओके बघा बाळांनो मी काय केलेलं आहे तर 5 काय काढलेल्या सिलेंडर काढल्या. प्रत्येक सिलेंडरवर पिस्टन लावला. दिसत आहे का? हो सर, प्रत्येक सिलेंडरवर पिस्टन. हा म्हणजे काय पिस्टन झाला याचा, हा काय झाला याचा पिस्टन झाला. पुन्हा या सिलेंडरवर सुद्धा काय बाळांनो तर पिस्टन लावलेलं आहे. या सिलेंडरवर सुद्धा काय बाळांनो पिस्टन लावलेलं, आणि या सिलेंडरवर सुद्धा काय लावणार आपण तर पिस्टन लावणार. अशा प्रकारे लावला का? चला बाळांनो बघा 5 सिलेंडर घेतलेले आहेत. अशा प्रकारे 1, 2, 3 आणि 4 हे चक्क्या जोड असतात. ओके, हा जो आहे कुठे राहणार आहे? जिथे ड्रायव्हर बसते ना बाळांनो, तर बघा ब्रेक पॅडल मारते, पायाने ब्रेक मारते. सर नो, तर ब्रेक पॅडल असतो ना, तो पॅडल मारतो बाळांनो. तर या ब्रेक पॅडल भी दाखवतो तुम्हाला. चलो प्यारे बच्चो. ओके, हा समजा ब्रेक पॅडल आहे रे. आता होणार काय बाळांनो? तर सगळ्यात आधी आपण जर बघा कार जर ज्यांना माहिती असेल थोडाफार, तर कार मध्ये जोपर्यंत ब्रेक किंवा या पाईप मध्ये किंवा ब्रेक ऑइल जर नसेल तर ब्रेक लागत नाही. काऊन नाही लागत रे? तर बाळांनो ऑइलच नाही, फ्लुइडच नाही, तर प्रेशर कोणामुळे येणार आहे का? नाही. किंवा मग जर तुम्हाला ऑइल नाही वापरायचं तर तुम्ही एअर ब्रेक्स वापरता. एअर ब्रेक कुठे असतात? जे जसं मोठे ट्रक असतात किंवा बसेस असतात किंवा मोठ्या गाड्या असतात यामध्ये एअर ब्रेक्स वापरल्या जातात. काऊन? तर बाळांनो एअर काय फ्री मध्ये भेटून राहिले. काय करतात? एअरला कॉम्प्रेस करतात. कॉम्प्रेस एअर म्हणजे प्रेशराइज एअरला काय करतात तर पिस्टनच्या मुवमेंटसाठी वापरल्या जाते. ओके, तो म्हणजेच एअर ब्रेक झाल्या. एअर सुद्धा काय तर फ्लुइडच आहे. ओके, फ्लुइड म्हणजेच बाळांनो काय आहे तर आपल्याला माहिती आहे, आणि पास्कल्स लॉ तोच म्हणते की इन्क्लोज फ्लुइड वर लागणारा प्रेशर सगळीकडे सेम लागतं. म्हणजे एअर ब्रेक घ्या नाही तर हायड्रोलिक ब्रेक घ्या. कोणत्या लॉवर काम करणार आहेत? पास्कल्स लॉवर काम करणार आहेत. ओके, चला बाळांनो आपण समजा की हायड्रोलिक वाल्या ब्रेक घेतल्या, म्हणजे हायड्रोलिक ऑइल म्हणजे ब्रेक ऑइल टाकला आपण. चला बरं, तर काय करायचं तुम्हाला? ब्रेक ऑइल टाकायचे. आता ब्रेक ऑइल टाकल्या, तुम्ही बोनट ओपन केल्या कारच्या ना, तर ब्रेक ऑइल टाकल्या अशा प्रकारे. ओके, चला काय भरून राहिला? सगळीकडे ब्रेक ऑइल जाऊन राहिलं आता. ओके, चला बाळांनो, तर हे जे फ्लुइड पाईप्स आहेत किंवा पाईप आहेत, कोणते हायड्रोलिक पाईप्स आहेत, यांच्यामध्ये सुद्धा काय राहणार? मग ब्रेक ऑइल जाणार सगळीकडे अशा प्रकारे. ओके, चला पूर्णपणे ब्रेक ऑइल भरायचा. भरला बाळांनो?
होस सर. ओके, सगळीकडे ऑइल भरून राहणार आता. अरे बच्चो, अभ्यास अभ्यास कसा झाला रे, करताय की नाही करावे का सर? तर बाळांनो बघा रे, जीवनामध्ये सामोर जाऊन चांगलं काही करायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, पहिलं सांगतो. ठीक आहे. नाही तर तुम्हाला माहितच आहे किती घोटाळे होत आहेत, किती स्कॅम होत आहेत. तुम्ही बघत असाल न्यूज वगैरे, न्यूज मध्ये बी घोटाळाच आहे. तुम्ही बघत असणार, तुम्ही युट्यूबवर वगैरे कुठेतरी किंवा कोणाला तरी जर सपोज तुम्ही बघता किंवा तुम्ही जे कोणते चॅनल्स वगैरे बघतात त्यावर तुम्हाला दिसत असेल की खूप जास्त हे चालू आहे एक्झाम मध्ये स्कॅम वगैरे वगैरे वगैरे. ओके, बहुत काही चालू आहे वडांनो. तर तुम्हाला समोर जर जायचं आहे तर तुम्हाला याचाच वापर करावा लागेल. कशा? ब्रेकचा नाही, समोर जायचं ब्रेक नाही मारायचे. ओके, तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, नॉलेजेबल बनावं लागेल, सो दॅट तुम्ही किती पण काही पण झालं तुमचा कॉन्फिडन्स डगमगला नाही पाहिजे. अदरवाईज समोर जाऊन आणखी सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती आहे. तर वडांनो अभ्यास करायचा सध्या त्याच्याकडेच लक्ष द्यायचं, आपल्या अभ्यासाकडे. चांगले पर्सेंटेजने चांगले मार्क्स घेऊन चांगलं काय करायचं, कॉलेज मिळवायचं 12वी नंतर. बड्या लाईफ मध्ये भरपूर काय करायचं तुम्हाला. देशाचा तुम्ही कोण आहे, फाउंडेशन असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणा होते. युथ काय आहेत किंवा स्टुडंट काय आहेत बाळांनो, फाउंडेशन आहे देशाचा. तर चांगला मजबूत बना तुम्ही मजबूत म्हणजे आपला देश मजबूत. आपल्याला तेच करायचं आहे. ठीक आहे, देशाला मजबूत बनवायचं आहे बाळांनो. नंतर एक दिवस सांगणार की माझं स्वप्न काय होतं आणि नंतर मी का बरं इकडे आलो. ओके, चला भरपूर काही सांगायचं तुम्हाला. पहिले शिका, पहिले हायड्रोलिक ब्रेक्स शिका. ओके, तर बाळांनो बघा रे, काय केलं, सगळ्यामध्ये आपण ऑइल भरला, ब्रेक ऑइल भरला. आता मी काय करतो, तर सगळ्यांना नाव देतो बाळांनो. हा जो बघा रे, जिथे स्टेअरिंग आपली असते त्याच्या खाली ब्रेक्स असतात, येस ऑर नो. तर ब्रेक पॅडल असतो. ब्रेक पॅडल जो सिलेंडर आहे याला म्हणतात मास्टर सिलेंडर. हा कोणता सिलेंडर आहे? मास्टर सिलेंडर. ओके, मास्टर सिलेंडर. त्यानंतर बाळांनो हा जो काय आहे पॅडल आहे याला म्हणतात रे ब्रेक पेडल. ब्रेक पेडल. त्याच्यानंतर बाळांनो हे जरा पाईप सारखे दिसत आहे, ट्यूब सारखे, यांना म्हणतात हायड्रोलिक पाईप. हे कोणते पाईप आहे मग? हायड्रोलिक पाईप्स. हायड्रोलिक पाईप्स. ओके, त्यानंतर बाळांनो हा जे सिलेंडर आहे त्यांना म्हणतात रे स्लॅब सिलेंडर. ओके, स्लॅब सिलेंडर. हा सुद्धा काय मग? स्लॅब सिलेंडर आहे. अशा प्रकारे बाळांनो हा झाला रे हायड्रोलिक ब्रेक्सचा मेकॅनिझम. कशाचा मेकॅनिझम आहे हा? हायड्रोलिक ब्रेक्स. आता होते काय बाळांनो बघा रे, मी जसा आपण ब्रेक पेडलला दाबला तर पिस्टन जो आहे अंदर धक्कन, येस ऑर नो. हा वाला पिस्टन जो आहे हा अंदर धक्कन, किंवा समजायचं काय बघा, या पिस्टन आहे, पिस्टनच्या समोर काय लागून राहणार, तर ब्रेक पॅड नाव ऐकलं असेल भरपूर आणि नाही ऐकलं असेल तर बाळांनो, जे गाडी असते किंवा कार असते किंवा काय असते रे, कोणती पण व्हेकल घ्या, तर बाळांनो त्याच्या समोर एक डिस्क लागली असते अशा प्रकारे. बघा स्टेनलेस स्टीलची डिस्क बघ दिसणार तुम्हाला कारमध्ये. बघा समोरच्या चक्क्याला किंवा बाळांनो बाईक मध्ये डिस्क, ब्रेक मध्ये डिस्क लागली असते ना स्टेनलेस स्टीलची, गड्डेवाली गोल गोल राहते सर न. तर तशीच डिस्क लागली आहे बाळांनो. आणि डिस्कच्या आधी या पिस्टन जवळ काय लागलेला असतो रे, तर ब्रेक पॅड लागलेला असतो. काय लागला असतो? ही डिस्क झाली बाळांनो, याच्या समोर पिस्टनच्या समोर काय लागला राहणार, तर ब्रेक पॅड लागला राहणार. अशा प्रकारे इथे बी ब्रेक पॅड लावलेला आहे, पण इथे पण ब्रेक पॅड लागलेला आहे, इथे पण काय लागणार, ब्रेक पॅड. चारही चक्क्या लावला, कार आहे म्हणून चारही चक्क्या लावणार. ओके, आणि सर मागच्या टायरला तर राहत नाही सर कारच्या, तर बाळांनो जिथे काही कारमध्ये मागच्या टायरला राहत नाही, काऊन तर फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर बाळांनो ब्रेक पॅड जे ते फक्त समोर राहतात, मग मागे काय राहतात, ब्रेक ड्रम राहतात. ओके, पॅड तर राहते बट ड्रम वर घासतात, मग पॅड डिस्क नाही राहत. ओके, चला बाळांनो, तर काय समजायचं आहे बघा रे, आता समोर हा जो पॅड आहे काय करणार आहे, सर्क्युलर डिस्क वर येऊन घासणार. कसा घासणार, तर बघा काय केलं, मी ब्रेक मारलो म्हणजे याला प्रेस केला, याला प्रेस केलं तर हा करणार पिस्टन जो इकडे येणार, इकडे आला म्हणजे इथे काय आला, प्रेशर आला. बघा इथल्या फ्लुइडवर काय आला, प्रेशर. मी या पिस्टनला बघा बाळांनो, या पिस्टनला असं याला दाबलो तर हा पिस्टन कुठे जाणार, इकडे जाणार, डिस्प्लेस होणार. काऊन तर सगळे पिस्टन कसे राहतात, मासलेस, फ्रिक्शनलेस आणि फ्रीली मुव्हेबल असतात. तर मी याला हलकासा मी धक्का दिलो, हलकीशी पायाने ब्रेक मारतो, तेव्हा जो उभा होऊन राहिलो का मी ब्रेकवर कारच्या, नाही पायाने हलकी ब्रेक मारून राहिलो, गाडी थांबून राहिली असर नो. तर बाळांनो तेच होऊन राहिलंय की काय होतं, हा पिस्टन जो इकडे डिस्प्लेस होणार, फ्लुइड मध्ये काय येणार, प्रेशर येणार. आता इथे प्रेशर जेवढा तेवढाच इथे राहणार, तेवढाच इथे न तेवढाच या पिस्टनवर लागणार आहे सर नो. अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ सगळीकडे प्रेशर कसं लागन, सेम लागन. मी केला का होता, मास्टर सिलेंडर छोट्या साईजचा राहणार, हे बाकीचे सिलेंडर कसे राहणार, मोठ्या साईजचे राहणार. ठीक आहे, हलकासा बी इकडून फोर्स लावला तर इकडे जास्त फोर्स नाही काय होणार, तर हा ब्रेक पॅड जो आहे हा सगळ्या टायर मध्ये होणार. मी एकाला सांगत आहो, सगळ्या टायर मध्ये तेच होणार आहे. ओके, तर मॅडम हा जो ब्रेक पॅड आहे या डिस्क वर काय होणार, चिपकणार किंवा फ्रिक्शन होणार. आणि ब्रेक पॅड आणि जे डिस्क राहणार त्यामध्ये काय होणार, फ्रिक्शन होणार. तेव्हा
व्हील काय होणार किंवा रोटेट होण्यापासून थांबणार, म्हणजेच काय लागत आहे गाडीला, ब्रेक लागत आहे. आणि अशा प्रकारे हा काय झाला रे तर वर्किंग झाला कोणाचा बाळांनो, हायड्रोलिक ब्रेक्सचा. ओके, अशाच प्रकारे वर्किंग आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल डिस्क नाही आहे सर तर काय राहते, ब्रेक ड्रम राहते, एक ड्रम सारखा राहते बाळांनो, आणि त्याच्या अंदर मध्ये काय असतात, ब्रेक पॅड असतात जे ड्रम वर जाऊन घासतात असे. ओके, तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्रेक लागते, ते कशावर असतात तर अशाच प्रकारे काम असते त्यांचा बी. ओके, चला तर बाळांनो काय केला होता रे, इथे काय केला, ब्रेक पॅड दाबला म्हणजे इथे प्रेशर आला, सगळीकडे प्रेशर सेम जाणार, इथे जेवढा प्रेशर आलेला तेवढाच इथे तेवढाच इथे तेवढाच इथे. ओके, चला आता काय करणार तर इथे प्रेशर आहे तर या प्रेशरमुळे हा पिस्टन काय होणार, बाहेरच्या दिशेमध्ये येणार, काऊन तर हा फ्रीली मुव्हेबल आहे. इथे प्रेशर आला तर हा बाहेर येणार, बाहेर आला, बाहेर काय लागला याच्या ब्रेक पॅड लागला, ब्रेक पॅड कुठं घासणार तर ब्रेक डिस्क वर घासणार, डिस्क वर पॅड घासला म्हणजेच काय झालं तर ब्रेक लागली. ओके, आणि दिस इज द वर्किंग ऑफ व्हॉट, इथे जो झाला तो इथे होणार, तो याच्यासाठी बी होणार, तोच इकडे बी होणार, म्हणजे चारही टायरची काय होत आहे ब्रेक लागत आहे. दिस इज द वर्किंग ऑफ व्हॉट, हायड्रोलिक ब्रेक्स. कोणत्या लॉवर काम करते बाळांतर, पास्कल्स लॉवर. ओके, तर तुम्हाला बाळांनो क्वेश्चन जर विचारला, बघा समजून झालेला आहे. ओके, नोट्स देणार तुम्हाला, काही ना 2 सेंटेन्स मध्ये लिहायचे, याचा वर्किंग एक डायग्राम आहे. ओके, चला तर तुम्हाला क्वेश्चन कसं विचारणार आहे, स्टेट पास्कल्स लॉ अँड गिव्ह इट्स एनी टू ऍप्लिकेशन. गिव्ह इट्स ऍप्लिकेशन म्हटलं फक्त कोणते कोणते ऍप्लिकेशन आहेत ते सांगायचे आहे. आणि बाळांनो जर म्हटलं की स्टेट पास्कल्स लॉ अँड एक्सप्लेन वन ऑफ इट्स ऍप्लिकेशन, तर एक तर हायड्रोलिक लिफ्टला आपला काय करा, एक्सप्लेन करा, किंवा हायड्रोलिक ब्रेक्सला एक्सप्लेन करा. बाळांनो 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आणि फक्त स्टेटमेंट विचारली तर काही कठीण आहे का, नाही. काय रे, the pressure applied at any point of an enclosed fluid is transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the wall of the container provided that the effect of gravity is neglected. स्टेटमेंट अशा प्रकारे लक्षात नाही राहत असेल तर मराठीमध्ये सांगतो बाळांनो की बंद असलेल्या फ्लुइड वर कोणत्या बी पॉइंट वर जर प्रेशर लावला तर तो प्रेशर जो आहे तो सगळ्या पॉइंट वर कसा लागणार रे, सेम लागणार. सोबत ज्या कंटेनर मध्ये फ्लुइडला बंद केल्या त्या बंद असलेल्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा बाळांनो तेवढाच प्रेशर लागणार. आणि बाळांनो ग्रॅव्हिटीला काय करायचं होतं तर निग्लेक्ट करायचं होतं. पास्कल्स लॉ खतम. चला समोर आपण बघणार आहोत मेजरमेंट ऑफ प्रेशर. काय बघायचं समोर तर मेजरमेंट ऑफ प्रेशर बघायचं बाळांनो आता आपल्याला. ओके, चला रे, प्रेशर कसा मोजायचा सर. ओके, चलो प्यारे बच्चो, तर प्रेशरचा युनिट मी लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केला होता सर नो. पास्कल हा काय होता असं, हा सर म्हणूनच पास्कल्सला प्रेशरच्या युनिटला पास्कल म्हणतात का जी, कारण पास्कल्स लॉने सांगितलं प्रेशर कसा लागते म्हणून आहे का सर, तर बाळांनो तसंच काही समजा. ओके, चला रे, तर फिजिक्सला बाळांनो अशाच प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. ओके, माझ्या सोबत चला, तुमचा पूर्ण फिअर खतम करून देतो फिजिक्सचा. ओके, चला त्यानंतर समोर बघायचं आता बघा रे, तर आपल्याला मेजरमेंट ऑफ प्रेशर नवीन टॉपिक आहे, दुसरा टॉपिक आहे काय आहे तर मेजरमेंट ऑफ प्रेशर. ओके, मेजरमेंट ऑफ प्रेशर मोजायचं आहे आपल्याला. तर बाळांनो आपल्याला प्रेशर मोजण्यासाठी 2 इन्स्ट्रुमेंटचा स्टडी करायचा आहे. कोणते कोणते तर सांगतो बाळांनो. एक म्हणजे रे पहिला आहे, त्याला म्हटलेलं आहे मर्क्युरी बॅरोमीटर. काय रे, मर्क्युरी बॅरोमीटर. ठीक आहे, तर मर्क्युरी बॅरोमीटरने आपण काय मोजणार आहोत रे, प्रेशर मोजणार आहोत. सर हा काय आहे सर, तर इट इज अन इन्स्ट्रुमेंट किंवा इट इज अ ॲपरेटस किंवा इट इज ए प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर दी कोणता प्रेशर रे, तर बाळांनो बॅरोमीटर आहे, म्हणजे याच्याने आपण मोजणार बाळांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कोणता प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण ऍटमॉस्फेरिक आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय होते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सर नो, हो सर. ओके, चला तर बाळांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशरला स्टडी करायचं आपल्याला. तर काय करणार लक्ष द्या, मर्क्युरी बॅरोमीटरने आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढणार आहोत, किंवा मर्क्युरी बॅरोमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर दी ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काही कठीण आहे का, नाही. झाली मर्क्युरी बॅरोमीटर डेफिनेशन. बाळांनो इटालियन सायंटिस्ट टॉरिसेलिस नावाचा इटालियन सायंटिस्टने या बॅरोमीटरला डिझाईन केला होता. ओके, तर बाळांनो इट वॉज डिझाईन बाय द इटालियन सायंटिस्ट टॉरिसेलिस. कोणी रे, टॉरिसेलिस, TORICELLI, टॉरिसेलिस. ओके, टॉरिसेलिसने बाळांनो याला डिझाईन केलं होतं मर्क्युरी बॅरोमीटरला. तर काय आहे सर मर्क्युरी बॅरोमीटर, लक्ष द्यायचं. ओके, चला तर टॉरिसेलिसने याला डिझाईन केला होता बाळांनो मर्क्युरी बॅरोमीटरला. चलो प्यारे बच्चो, कसं लिहिणार याला, असंच लिहिणार का, नाही.
ओके, इट इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज. बघा पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहिणार याच्यामध्ये मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये, तर इट इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. दुसऱ्या पॉइंट मध्ये काय लिहिणार रे बाळांनो, इट वॉज डिझाईन बाय द इटालियन सायंटिस्ट टॉरिसेलिस. ओके, तर टॉरिसेलिसने काय घेतलं होतं बाळांनो, बघा रे नंबर याच्यामध्ये, इट कन्सिस्ट ऑफ ए ग्लास ट्यूब. ओके, glass tube having 1 centimeter in diameter and 1 centimeter diameter and 1 meter in length. बघा मॅडम मी ग्लास ट्यूब घेतली, ठीक आहे, एक ग्लास ट्यूब घ्यायचा. ग्लास ट्यूब म्हणजे टेस्ट ट्यूब, बघितलं टेस्ट ट्यूब, हो सर. तर टेस्ट ट्यूब घ्यायची, कशी टेस्ट ट्यूब घ्यायची, ज्याची डायमीटर किती राहणार 1 सेंटीमीटर आणि लेंथ किती राहणार तर 1 मीटर. म्हणजे टॉरिसेलिसने काय केलं होतं बाळांनो, तर 1 सेंटीमीटर आणि 1 मीटर लेंथ, 1 सेंटीमीटर डायमीटर आणि 1 मीटर लेंथ असलेली एक टेस्ट ट्यूब घेतली. तर घ्या लवकर, चलो प्यारे बच्चो. ग्लासची ट्यूब अशा प्रकारे बाळांनो घेतली का रे. याची डायमीटर किती आहे ग्लास ट्यूबची, तर 1 सेंटीमीटर आणि लेंथ किती आहे बाळांनो, तर 1 मीटर. म्हणजे लेंथ किती आहे बाळांनो याची 1 मीटर आहे आणि याची डायमीटर किती आहे तर 1 सेंटीमीटर. ओके, चलो प्यारे बच्चो, आता काय समजायचं आहे, तर या ग्लास ट्यूबला काय केलं टॉरिसेलिसने, मर्क्युरीने भरला पुरा. कुठपर्यंत भरला, ब्रीम पर्यंत भरला. ब्रीम पर्यंत भरला, कोणाच्या, या ग्लास ट्यूबच्या ब्रीम पर्यंत काय भरला रे, मर्क्युरी भरला. भरा लवकर मर्क्युरी भरा. ओके, मर्क्युरी भरला आपण. आता याच्या ब्रीम पर्यंत भरायचं आपल्याला. काय केलं बाळांनी, ग्लास ट्यूब घेतली होती रे, ग्लास ट्यूबच्या ब्रीम पर्यंत काय भरला, मर्क्युरी भरला. अशा प्रकारे भरला. नंतर एक डिस्क घेतली, छोटीशी डिस्क घेतली, त्याच्यामध्ये मी काय टाकला तर मर्क्युरी टाकला. एक डिस्क घेतली किंवा एखादा गंज घेतला तुम्ही आपल्या भाषेत, एखादा भांडा घेतला, भांड्यामध्ये काय भरल्या रे, किंवा एखादा कंटेनर घेतला, कंटेनर मध्ये काय भरल्या, अशा प्रकारे बाळांनो तर मर्क्युरी भरल्या. तुम्ही काय भरल्या रे, मर्क्युरी भरून राहिल्या तुम्ही. चलो प्यारे बच्चो, आता काय करायचं बघा, सोपी आहे, एकदम कठीण नाही काहीच. ओके, एकदम सोपी आहे. मेजरमेंट ऑफ प्रेशर मध्ये आपण पहिले बघतो अरे मर्क्युरी बॅरोमीटर. टॉरिसेलिसने याला काय केलं होतं, डिझाईन केलं होतं. लक्ष ठेवायचं बाळांनो. आणि मी जे शिकवतो त्याच्या नोट्स बी देणार होता, नोट्स मध्ये लिहून राहणार आहे या गोष्टी. ज्या नाही लिहिलं ना बघा, इट इज, बघा वाचार्याला, ओके वाचा सर, काय वाचायचं लिहिला काहीच नाही सर. इट इज डिझाईन बाय द इटालियन सायंटिस्ट टॉरिसेलिस. अरे हा होता तो, इट इज डिझाईन बाय द इटालियन सायंटिस्ट टॉरिसेलिस. ओके, आणि बाळांनो काय होतं रे, मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे इट इज द इंस्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, चलो प्यारे बच्चे, ग्लास ट्यूब घेतली होती, ग्लास ट्यूबची लेंथ होती रे 1 मीटर आणि डायमीटर किती होती 1 सेंटीमीटर. बघा त्या ग्लास ट्यूबला कशाने भरला तर ब्रीम पर्यंत भरला. कशाने भरला रे, मर्क्युरीने भरला. मग एक डिस्क घेतली, डिस्क मध्ये बी काय घेतला बाळांनो, मर्क्युरी घेतला. अशा प्रकारे. ओके, चलो प्यारे बच्चो, आता काय करणार, मर्क्युरीने भरला. हे जे ग्लास ट्यूब आहे ना, याला काय करायचं, अशा प्रकारे उलटा करायचं. उलटा करायचा कशामध्ये, या डिस्क मध्ये, ज्याच्यामध्ये काय मर्क्युरी, हा बी मर्क्युरी आहे, इथं बी मर्क्युरी भरलाय. मर्क्युरी भरलेली जे काय ग्लास ट्यूब आहे याला याच्यात उलटा करणार, तर अशा प्रकारे केला उलटा. ओके प्यारे बच्चो, हो सर, ठीक आहे. बघा बाळांनो काय केला, ग्लास ट्यूब, मर्क्युरीने भरलेली ग्लास ट्यूबला याच्यामध्ये उलटा केला, इन्व्हर्ट केला. कशामध्ये, किंवा इन्सर्ट केला उलटा करून. कशामध्ये रे, तर बाळांनो डिस्क मध्ये. ओके, चला बाळा, तर काय होणार रे, जेव्हा आपण याला इन्व्हर्ट करतो तर तेव्हा या ग्लास ट्यूब मधली जे मर्क्युरी आहे ते थोडीफार कुठे जाणार, या डिस्क मध्ये जाणार आहे. सर नो गेली सर डिस्क मध्ये. मग याच्यातली काय झाली, थोडीशी खाली झाली. पूर्णची पूर्ण खाली होणार आहे का, नाही सर. काऊन, तर बाळांनो ड्यू टू दे प्रेशर डिफरन्स. प्रेशर मुळे काय होणार आहे बाळांनो, तर पूर्णच्या पूर्ण जाणार नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्लासामध्ये पाणी घेतलं, पाण्याला बकेट मध्ये उलटा केला ग्लासला, तर ग्लास मधला पाणी पुरा खाली होते का, नाही होत. तुम्ही घरी बी करून पाहू शकता एक्सपेरिमेंटला. तशाच प्रकारे इथे बी मर्क्युरीने भरला, याला भरलेली मर्क्युरीची ग्लास ट्यूब याच्यात इन्व्हर्ट केली आपण, उलटी केली, तर बाळांनो काय होणार आहे, याच्यातली थोडीफार मर्क्युरी तर याच्यात जाणार आहे डिस्क मध्ये, पण पूर्ण जाईल का, नाही, थोडीफार तर राहील याच्यामध्ये, तर एवढी राहिली समजा. ओके, तर मला सांगा बाळांनो, आता इथे मर्क्युरी इथपर्यंत राहिली समजा, इथपर्यंत. ओके, म्हणजे एवढी मर्क्युरी जी होती याच्यात गेली. ओके, आता काय आहे बाळांनो, बघा एक 3 पॉईंट सिलेक्ट करायचे. 3 पॉईंट सिलेक्ट करायचे. एक घ्यायचं इथे वर, इथे एक पॉईंट सिलेक्ट केला. बघा रे, इथे मर्क्युरीची लेवल आहे, तर इथे एक पॉईंट घेतो आणि सेम लेवलवर इथे एक पॉईंट घेतो. सिलेक्ट केले का 3 पॉईंट. या पॉईंटला म्हणतो ए पॉईंट, या पॉईंटला म्हणतो रे बी पॉईंट म्हणतो. हा जो पॉईंट आहे याला बी पॉईंट म्हणतो आणि हा जो पॉईंट याला म्हणतो सी पॉईंट. ओके, एवढा जर समजला ना बाळा, काहीच कठीण नाही, काहीच नाही. ओके, चला काय करायचंय,
तर मला सांगा रे, जेव्हा आपण काय केला, ग्लास ट्यूबला उलटा केला तेव्हा बाळांनो मर्क्युरी होती इथे गेली, ती इथे काय राहिला मग खाली आहे. खाली आहे म्हणजे इथं हवा आहे का? हवा बी नाही राहत. काऊन? इथे व्हॅक्युम क्रिएट होणार बाळांनो. सर नो व्हॅक्युम क्रिएट झाली, ते व्हॅक्युम क्रिएट झाली, त्या व्हॅक्युमला टॉरिसिलिसने आपलाच नाव दिला. सायंटिस्ट मोठे हुशार लोक राहते, एखाद्या गोष्टीला काही द्यायचं नाव खाऊ द्यायचं तर आपलाच नाव देते. जसा न्यूटन आहे, ठीक आहे, आपलाच नाव न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, मॅडम तसाच टॉरिसिलिसने इथे ब्रिसला की इथे व्हॅक्युम बनत आहे, आपलाच नाव दिला. कोणती व्हॅक्युम आहे मग? ते टॉरिसिलिस व्हॅक्युम. ओके, टॉरिसिलिस व्हॅक्युम. चलो प्यारे बच्चो, ठीक आहे. तर इथे जे व्हॅक्युम बनली ना या भागामध्ये ए पॉइंटच्या वर, ते कोणती व्हॅक्युम आहे मग? टॉरिसिलिस व्हॅक्युम. चला बाळांनो, आता ए पॉइंटच्या वर काय आहे तर व्हॅक्युम आहे, आणि व्हॅक्युम मुळे काही प्रेशर येणार आहे का? नाही सर. तर ए पॉइंट वर येणारा प्रेशर किती झाला मग? 0. आणि आपल्याला माहित आहे नाव, वी नो दॅट. काय माहित आहे रे बाळांनो आपल्याला? बघा 2 मिनिटाचा, एकाच मिनिटाचा काम राहिलाय. हे 2 पॉइंट घ्या, ए पॉइंट आणि बी पॉइंट, लोएस्ट पॉइंट आणि हा हायेस्ट पॉइंट झाला का? हा झाला डाऊनवर्ड किंवा बॉटम पॉइंट, हा झाला वरचा पॉइंट. तर बाळांनो आपण शिकलो होतो रे प्रेशरचा डेरिव्हेशन, कालच शिकलो. काय तरी बॉटम वर लागणारा प्रेशर बरोबर टॉप वर लागणारा प्रेशर प्लस एच रो जी, असा काय शिकवलं होतं का बाळांनो? P2 इज इक्वल टू P1 प्लस एच रो जी. P2 काय होता? बॉटम वर लागणारा प्रेशर. P1 काय होता? टॉप वर लागणारा प्रेशर प्लस काय होता? एच रो जी. असं काय शिकवलंय का बाळांनो? हो सर. तर बाळांनो बॉटम वर म्हणजे बी पॉइंट वर लागणारा प्रेशर बरोबर ए पॉइंट वर लागणारा प्रेशर प्लस एच रो जी. झाला का? चलो प्यारे बच्चो, आता मला सांगा ए पॉइंट वर प्रेशर किती आहे? 0 आहे. काऊन? तर ए पॉइंटच्या वर कोणता प्रेशर येणार आहे? व्हॅक्युम मुळे येणारा प्रेशर. टॉरिसिलिस व्हॅक्युम आहे ए पॉइंटच्या वर. मला सांगा आता माझ्यावर व्हॅक्युम आहे तर माझ्या डोक्यावर प्रेशर येणार आहे का? नाही, नाही येणार. डोका खाली आहे, डोक्यामध्ये काही प्रेशर येणार आहे का? नाही येणार मॅडम. तर तेच होते की खाली आहे याच्यावर सगळं काही खाली खोका आहे तर काय होणार मॅडम? व्हॅक्युम आहे त्याच्यावर म्हणजे प्रेशर किती राहणार ए पॉइंट वर? तर 0. तर हा 0 झाला तर आला काय? प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू काय झाला मग? 0 प्लस एच रो जी म्हणजे एच रो जी झाला. आणि बी पॉइंट आणि सी पॉइंट चेक करा. बी पॉइंट आणि सी पॉइंट सेम हॉरिझॉन्टल लेवलवर आहेत. कसे आहेत? सेम हॉरिझॉन्टल लेवलवर आहेत. म्हणजे जेवढा प्रेशर बी पॉइंट वर राहणार तेवढाच प्रेशर सी पॉइंट वर राहणार आहे. सर नो. तर बाळांनो बट पॉइंट बी आणि सी जे आहेत ते कसे आहेत रे? आर ऍट सेम लेवल आहेत की नाही? सेम हॉरिझॉन्टल लेवल. तर बाळांनो बी पॉइंट आणि सी पॉइंट सेम लेवलवर आहेत. तर जेवढा प्रेशर बी पॉइंट वर राहणार तेवढाच प्रेशर सी पॉइंट वर राहणार. लेवल सेम आहे तर प्रेशर कसं राहील? दोघांचा बी सेम राहील. ओके, नंतर समोर बघा आता काय करायचं. तर सी पॉइंटच्या वर काय बघा? सी पॉइंटच्या वर कोण आहे रे? एअर आहे ना बाळांनो, बाकीचा आहे की नाही आहे? तर सी पॉइंट वर कोणामुळे प्रेशर येत आहे मग? एअर मुळे. आणि एअर मुळे येणारा प्रेशर म्हणजे कोणता प्रेशर रे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशरला काय म्हणतो आपण? P0 म्हणतो का? कालच सांगितलं होतं. ओके, तर बी पॉइंट वर जेवढा प्रेशर आहे तेवढा सी पॉइंट वर राहणार. आणि सी पॉइंट वर किती प्रेशर येत आहे? तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. तर प्रेशर ऍट पॉइंट बी म्हणजे कोण झाला रे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर बघा इथे बघा, तर देअरफॉर यालाच मी लिहू शकतो का? देअरफॉर प्रेशर ऍट पॉइंट बी म्हणजे कोण आहे रे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P0 इज इक्वल टू काय आला मग? एच रो जी. आणि अशा प्रकारे आपण कोणता प्रेशर मोजलाय आपण? तर P0 म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजलाय. कोणाच्या हेल्पने? मर्क्युरी बॅरोमीटरच्या हेल्पने. म्हणून बाळांनो काय म्हटलेलं यालाच? तर मर्क्युरी बॅरोमीटर म्हणजे काय रे? इट इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बघा ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजलेलं आहे. त्याच्यानंतर बाळांनो इट वॉज डिझाईन बाय द इटालियन सायंटिस्ट टॉरिसिलिस. आणि याच्यामध्ये काय कन्स्ट्रक्शन का होती? तर 1 सेंटीमीटर 1 मीटर डायमीटर लेंथ असलेली एक ट्यूब घेतली, त्याला मर्क्युरीने भरला, उलटा केला आणि बाकीचा हा असा केला. समजला का? आणि दिस इज द मेजरमेंट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर बाय युजिंग कोणता रे? तर मर्क्युरी बॅरोमीटर. ओके, त्यानंतर बाळांनो एक आहे पुन्हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला बघायचं, त्याला म्हटलेलं आहे रे ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हटलंय. काय म्हटलंय बाळांनो? ओपन ट्यूब मॅनोमीटर. तो बी असाच आहे, समजून सांगतो, खतम करून टाकून याला. मेजरमेंट ऑफ प्रेशर खतम. ओके, चलो प्यारे बच्चो लवकरच होते, टेन्शन नाही घ्यायची. तर बघा रे दुसरा आहे हा त्याला पहिला मेजरमेंट ऑफ प्रेशर मध्ये मर्क्युरी बॅरोमीटर बघितला आपण. त्यानंतर दुसरा जो आहे त्याला म्हणणार आपण ओपन ट्यूब मॅनोमीटर. काय राहणार तो? ओपन ट्यूब मॅनोमीटर. काही कठीण नाही बाळांनो, सोपी गोष्टी आहेत रे, टेन्शन घ्यायची नाही. ओके, चला मी सांगणार जेव्हा काही येणार इम्पॉर्टंट काय ते मी सांगणार. सध्या काही म्हणलो का? फक्त पास्कल्स लॉला मी इम्पॉर्टंट म्हटलं होतं, पण बाकीचा बी तुम्हाला चांगल्या समजून ठेवायचं आहे.
सपोज एखादी गोष्ट विचारली होती, एक्सप्लेन दी मेजरमेंट ऑफ प्रेशर बाय युजिंग टॉरिसिलिस व्हॅक्यूम किंवा सॉरी युजिंग मर्क्युरी बॅरोमीटर, तर बाळा कन्स्ट्रक्शन किंवा त्याच्यात काही एक्सप्लेनेशन देता आला पाहिजे. ओके चला रे. त्यानंतर दुसरा आहे आपला कोण आहे तर ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओके चला ओपन ट्यूब मॅनोमीटर. तर बाळांनो काय करणार याच्यामध्ये काय असते तर ओपन ट्यूब मॅनोमीटर कशासाठी वापरणार आहे. इट इज अन ॲपरेटस किंवा इट इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज यूज्ड टू मेजर द गेज प्रेशर. कोणता प्रेशर मोजणार ओपन ट्यूब मॅनोमीटरने आपण गेज प्रेशर मोजणार. बॅरोमीटरने कोणता प्रेशर मोजला होता ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मॅनोमीटरने आपण मोजणार आहे गेज प्रेशर. तर गेज प्रेशर म्हणजे कालच बोललो होतो, सांगा बाळांनो काय होते गेज प्रेशर म्हणजे द डिफरन्स बिटवीन टोटल प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला आपण कोणता प्रेशर म्हटला होता गेज प्रेशर म्हटला होता, किंवा डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्याला आपण गेज प्रेशर म्हटला होता. काय करायचं बघा मी समजून सांगतो. ओके इट कन्सिस्ट ऑफ ए ओके इट कन्सिस्ट ऑफ ए यू शेपची ग्लास ट्यूब. एक यू शेपची ग्लास ट्यूब घ्यायची अशा प्रकारे. घेतले बाळांनो हो सर. हे यू शेपची ग्लास ट्यूब आहे बाळांनो. हे ग्लास ट्यूब मध्ये काय करायचं आहे तर आपल्याला लो डेन्सिटीचा फ्लुइड भरायचा. जशी डेन्सिटी लो राहणार असा फ्लुइड भरला आपण या ग्लास ट्यूब मध्ये. आणि इकडे समजा एखादा काय आहे तर एखादी सिलेंडर आहे किंवा टँक आहे किंवा बाळांनो काय आहे रे एखादा बाईकचा चक्का आहे ट्यूब आहे. तर बाळांनो याचा प्रेशर मोजायचा तर जोडा याला. मग इकडे ज्याचा प्रेशर मोजायचा त्याला जोडला. जोडला का अशा प्रकारे या ग्लास ट्यूबला. हो सर. आता काय होणार आहे बाळांनो लक्ष द्या. काही डिफिकल्ट नाही आहे, एकदम सोपीशी गोष्ट आहे हे सुद्धा. चलो प्यारे बच्चो. ओके सर. तर बाळांनो बघा रे काय घेतली ग्लास ट्यूब घेतली, यू शेपची ग्लास ट्यूब घेतली. या ग्लास ट्यूबला काय केलं तर इथपर्यंत आपण लो डेन्सिटी फ्लुइडने भरला. आता होणार काय बाळांनो ज्याचा प्रेशर मोजायचा आहे तो दुसऱ्या एंडवर जोडलेला आहे. या एंडवर आपण ज्याचा प्रेशर मोजायचा त्याला जोडला. आणि दुसरा एंड कसा आहे हा वाला एक एंड कसा आहे ओपन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये. बघा ओपन आहे अंदर हवा चालली इथून सर नो. चलो प्यारे बच्चो समोर बघा आता लो डेन्सिटी फ्लुइडने भरलायला आपण इथपर्यंत समजा भरला. काऊन सर इथपर्यंतच कसा आला लेवल तर सेम पाहिजे होती. तर याच्या प्रेशरमुळे इकडचा फ्लुइड काढणार प्रेशराइज होणार ना तर हा इकडे वाढणार आहे सर नो. ठीक आहे. तर बाळांनो समजा रे इथे एक पॉईंट सिलेक्ट केलो ए पॉईंट म्हटला. त्यानंतर यासोबत एक लेवल मध्ये पॉईंट सिलेक्ट करणार. याच्या लेवल मध्ये या पॉईंटला म्हणतो इथे बी पॉईंट म्हणतो. हा ए पॉईंट झाला, हा झाला रे बी पॉईंट. आणि याच्याच लेवल मध्ये हा पॉईंट आहे सी पॉईंट. आणि इकडे काहीतरी नाव देतो याला ज्याचा प्रेशर मोजायचा त्याला काय म्हटला डी म्हटला. एवढा समजला का बाळांनो. बघा रे एक काय घेतली होती आपण यू शेपची ग्लास ट्यूब घेतली. त्याच्यानंतर बाळांनो त्याच्यामध्ये लो डेन्सिटीचा फ्लुइड भरला. एक एंड जो आहे ग्लास ट्यूबचा ओपन टू द ऍटमॉस्फिअर आणि दुसरा एंड कसा आहे रे ज्याचा प्रेशर मोजायचा आहे त्याला जोडलेला आहे. एवढा समजला खतम काम आहे याचा. आता काय करायचं बाळांनो दोन पॉईंट आहेत तर दोघांमध्ये खालचा पॉईंट कोणता आहे हा तर बॉटम पॉईंट वर लागणारा प्रेशर बरोबर टॉप पॉईंट वर लागणारा प्रेशर प्लस एच रो जी सर नो. तर बाळांनो काय करणार आहे बॉटम पॉईंट वर लागणारा प्रेशर म्हणजे प्रेशर ऍट पॉईंट पी बी पॉईंट वर लागणारा प्रेशर म्हणजे पीबी इज इक्वल टू काढणार तर पीए प्लस एच रो जी होणार आहे सर नो. हो सर. चलो प्यारे बच्चो ए पॉइंटच्या वर काय आहे काय आहे ए पॉइंटच्या वर काय आहे एअर आहे. याच्या अंदर एअर आहे ना ए पॉइंटच्या वर. ओपन टू द ऍटमॉस्फिअर आहे तो. तर ए पॉइंट वर कोणता प्रेशर येणार एअर मुळे येणारा प्रेशर. आणि एअर मुळे कोणता प्रेशर येतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर बाळांनो पीए इज इक्वल टू काय झाला मग पी झिरो झाला. तर लिहा इथं पीए च्या ठिकाणी पी झिरो. तर देअरफॉर प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी. आणि बाळांनो बी पॉइंट आणि सी पॉइंट बघा दोन्ही बी पॉइंट बघा कसे आहेत सेम लेवल मध्ये आहेत. बी आणि सी कशा दोन्ही पण सेम लेवल मध्ये आहेत. लेवल सेम आहे तर प्रेशर कसा राहील दोघांचा सेम राहणार. तर बट बाळांनो बट काय रे पॉइंट बी अँड पॉइंट सी आर ऍट सेम लेवल यस और नो सेम हॉरिझॉन्टल लेवल. देअरफॉर प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू काढणार आहे प्रेशर ऍट पॉइंट सी होणार. आणि बाळांनो सी पॉइंट वर किती प्रेशर येणार ते बी बघा. तर सी पॉइंट वर कोणामुळे येणार या डी चा प्रेशर येणार. डी म्हणजे काय होता एखादा सिलेंडर आहे किंवा एखादा पाईप आहे किंवा एखादा ट्यूब आहे किंवा बाळांनो एखादी काय रे कंटेनर आहे ज्याचा प्रेशर मोजायचा आहे तो म्हणजे हा डी आहे. तर याच्या प्रेशरला मी समजा पी म्हटलं ऍब्सोल्यूट प्रेशर किंवा गेज प्रेशर. तर बाळांनो हा पी प्रेशर कुठे येणार इथे इथे इथे. आणि सी पॉइंट वर बी कोणता प्रेशर येणार तर
पी प्रेशर येणार. कोणाचा प्रेशर आहे तर डीचा प्रेशर आहे की नाही आहे? हो सर. तर पी प्रेशर येणार कोणत्या पॉइंटवर? सी पॉइंटवर. काऊन? तर बाळांनो इथे जेवढा प्रेशर आहे तेवढाच इथे राहणार, तेवढाच इथे, तेवढाच या सी पॉइंटवर येणार का? आणि जो डी आहे डीचा प्रेशर जो आहे ऍब्सोल्यूट प्रेशर त्याला मी पी म्हटला. तर प्रेशर ऍट पॉइंट बी जेवढा आहे तेवढा सी वर राहणार आणि सी वर कोणता प्रेशर राहणार? तर जेवढा डी मध्ये प्रेशर आहे तेवढाच सी पॉइंटवर प्रेशर येणार. समजला का? काऊन येणार सर? तर इथे जेवढा प्रेशर आहे तेवढाच इथे राहणार, तेवढाच इथे आणि सी पॉइंटवर तोच प्रेशर येणार. ओके चलो प्यारे बच्चो. तर पीबी ची व्हॅल्यू काय झाली? पीसी झाली आणि पीसी किती आहे? तर ऍब्सोल्यूट प्रेशर एवढा आहे. डी पॉइंटचा प्रेशर आहे किंवा डी चा प्रेशर आहे तो. तर देअरफोर बघा पीबीच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी? पी. तर देअरफोर पी म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू कोणता प्रेशर आहे? P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच रो जी. यस और नो? चलो प्यारे बच्चो आता काय करणार? तर या P0 ला इकडे आणा. तर ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस P0 इज इक्वल टू काय राहिला रे? एच रो जी झाला बाळांनो. आणि हा काय आहे? डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशरलाच आपण टोटल प्रेशर म्हणतो. म्हणजेच या डी मधला जो टोटल प्रेशर आहे तो आलेला होता सी वर. टोटल प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा जो डिफरन्स आहे म्हणजेच काय होते? गेज प्रेशर होते. तर देअरफोर बाळांनो, देअरफोर गेज प्रेशर इज इक्वल टू काय झाला मग बाळांनो? तर पी मायनस P0 इज इक्वल टू काय झाला? तर एच रो जी. आणि अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे रे? तर ओपन ट्यूब मॅनोमीटरने कोणता प्रेशर मोजलेला आहे? गेज प्रेशर मोजला आहे. आणि मेजरमेंट ऑफ प्रेशर सुद्धा काय झालेलं आहे बाळांनो? संपलेला आहे. त्यानंतर आपल्याला समोर सरफेस टेन्शन वगैरे काय आहे ते शिकायचं आहे. तर बाळांनो ते आपण शिकणार आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके चला बाळांनो, याच्या नोट्स जे आहेत ते तुम्हाला यावाल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार, लिंक मिळणार. त्यावर जायचं, डायरेक्ट लिंक वर गेले की डायरेक्ट पीडीएफ मिळणार. पीडीएफ ओपन होणार बाळांनो. ओके चला त्यानंतर बाळांनो अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायचं आहे. थँक्यू सो मच. ओके चला थँक्यू.